भरलो आता काय शपथच काय नुकसान ही ती बघ की आंबा का काय झाडाला कायच राहिलं तबला झाला इथं दाखवते पण नाही झाडा नाही एक आंबा नाही झाड हे फणसाचं पडलं का काय 20-25 30 मोठे जर असे आंबे बघा बघितलं दाखवलं मी मग हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. साडी घातली आज, ती पण मिस मॅच. ब्लाऊज घेऊन आले होते त्यांना कॉटनचे, म्हटलं रेडीमेडच न्यावे कारण का आता शिवून काय लवकर भेटणार. म्हटलं मम्मीच्या साडीवर होतील मॅच, पण एक काही मम्मीच्या साडीवर माझे ब्लाऊज मॅच होईना गेलेत आणि मी असं काही मिस मॅच केलं पण ठीक आहे, असू दे. गणू तर मला बोलायला आता जाऊ दे, का सांगू तुम्हाला गणूचं बोलणं. आत्ता बघू दिवस कसा जातोय, काय काय होतंय. बागेमध्ये आले, सकाळची सुरुवात बागेपासून. आंबे काल काढलेले तसेच आहेत, शेव खाल्लेले. मग आता दिवसभर काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. किती काळ पडला तुम्ही? कोण तुम्ही? खानदानी कलर येते ए जळकुंड लगेच. ए ए पप्पा माझा आहे, तू नंतर आलेस, आधी मी आले माझा आहे पप्पा. माझी दगड मारा फेकून. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, बघू काय काय होतं. आता चिमणी हा चिमणी पप्पाची. चिमणी माझी ओ हा इथं चाललेली आहे लागवड, मिक्स करायचं काम. कसं वाटतंय महाराज? इकडे बघा कसं आहे शेतकऱ्याचं काम. जमतेत का? जमत नाही शेती करायची का? शेतकऱ्यांनीच केलं पाहिजे. मेहनत जाम आहे. हा मग खायचं काम आहे का? लोक काय पण बोलतात. काय बोलतात लोकांचं आता बोललं असतं बाबा जास्त. माग बघ ना गेंड्या. लोक बोलतात शेतकरी एवढा पैसा कमवतात तेवढा कमवतात. तुम्ही या एकदा शेती करा का? काम करा फक्त तुम्ही बघा ना या काम कसं करतोय, तुम्हाला आपोआप समजून जाईल की किती मेहनत आहे. हा का, जसं तुम्हाला कळलं का? एवढं कडक ऊन चालू आहे, लागवड मिक्स करायचं काम चालू आहे. तशी तर मिक्स करायचे, अजून टाकायचे, नांगरणी आहे, अजून भरपूर काम आहेत. तुझं काय आहे? तू नको जाऊ तिकडं, तुझ्या पायाला काय लागलं? थांब कुठे गेली होतीस? थांब. मुंगी चावली, कशाला गेली होतीस? चल आपण आंघोळ करून घेऊ. कसलं वारं सुटलंय गावाकडचा वादळ वारा. पाऊस पडावा जोरात, मग झालं. कसला खतरनाक वारं सुटल्या. आंबे जाम पडलेत बाबडे तिकडं, आंबे अख्खी पडून घेत. वारं बघा, नुसते झाड आलते बघा. चला आंब्याचं बघू काय अवस्था झाली तिकडे. वारा सुटलाय बाप्पा. मी तिकडे गेलो पण नाही घाबरून, तिथं थांबलो वापस फिरला तिथं. धड आंबे इथं बघा आंबा हो कसा पडला मोठा. इथला अजून पाऊस पडायला. पाड बीड फुल खतरनाक पडले. इथं बघा एवढे आम्ही सकाळपासून भरून ठेवलेले होते, अजून एवढे खतरनाक पडलेत ना. हे याचा पडला असेल डोक्याची खुर्ची. हो का खुर्ची, खुर्ची चिमणीसाठी झोका बांधलेला. आंबे चालू आहेत तिकडं. हलवू नका. आवाज कशात येतोय? हा व्हिडिओ करवंदवाला. आंबे बघ किती पडले तिकडं. सगळे मोठे मोठे आंबे पडले. सगळे कसं उतरणार आहे बाबा. बाबा वार तू पाणी नुसते आंब्याचा पाऊस पडतो का ठेव का पडणार काय करणार. वार आहे कसा पाहिजे गोरा असा विषय.
पण मी काळ आहे. मला काळाच ठीक आहे. विठ्ठल का? काळ्याचं मन गोरं असतं, गोऱ्यांचं मन काळं असतं. तुझं काळ आहे का? मी गोरी थोडी आहे. मग कोण आहे? काळीच आहे. माझं मन गोरे आहे. होय. कसं मोठा पाऊस येईल वाटायला, लाईट पण गेले. जाऊ दे की. 10 मिनिटात जाऊन आलो. 10 मिनिटात. तर 20 मिनिटात नागवड सुरू. मी 10 मिनिटात आला जाऊन. 10 मिनिटात. काय झोका खेळतेस तू? वारं बघ कसलं सुटले. एवढा खतरनाक. आंबे याचा लागतील हा. पाटी घेऊन ये पाटी. आता आंबे असतो ते. या ना माझ्याजवळ काय तर बसून बोला. कसं वाटतंय गावाला येऊन? हेडशॉट बघ. तुफान आले तुफान. आंब्याच्या बागात. बाबा तुफान तुफान. वार वगैरे. ही हवा तयार झाली याची आता. फुल हवा तयार झाली. गणू आले तिकडून धावत. बाबा आंबा इकडं आला. पाऊस आला रे. तुफान. नुसता तुफान बघायला भेटते. मी पळते आता घरी. आंबे पडायला लागले डोक्यावर. डोक्यावर आंबे. तुफान. नुसतं वार सुटले. मी आलो धावत. घेऊ द्या लवकर. हा उभा काय आडवा इथं बघ. रायडर. कुणाचे? कॅमेरावर हे झालं. तुफान. मला भीती वाटायला. गाराचा पाऊस पडायला. गाराचा गारा. वार कसं आहे वार. तुला काढू तर पण गारा दिसतात का बघायला? गारा दिसत ना. ओके पडले खाली. गाण्या नुकसान बघा. नुकसान देखो. देखते रहो. सांग तुला आंबा बघ. ठेव, ठेव. किती बेकार आंब वगैरे सगळं गेलं कामातनं. अक्का लॉस झाले आम्हाला. ठेव, बाप. इकडे दाखव. बघा शेतकऱ्याचं कसं आहे. अवकाय पावसामुळे. तिकडं तर गेलं इकडे सगळं. बघा का बाद आंबा आलेला आपला. इकडे का इकडे बघा खाली. कडीपत्ता आणली. आई शपथ इकडं तर भुई भरल्या अख्खी नुसते. आई शपथ गणू. एवढा आंब खराब. मरलो आता काय खरं नाही. शपथच काय नुकसान. ही बघ की आंबा इतका काय झाडाला काहीच राहिलं नाही. उतरायचा तापच नाही. आई ग सगळे आंबे पडले. सगळे. एकाला आंबा घेऊन केळीचं झाड पडलं. केळीचं झाड पडलं. सगळं पडलं. रस्त्याला आंबा गेलं पाच पडलं. हो लिंबाचं झाड पडलं. आई गो आता तोडायचं कोण रस्त्यावरचं. आई शपथ रस्त्यावरच बरोबर पडलंय. आता रस्ता बंद. आपल्याला तोडायला लागणार आता. आपल्या आपलं खराब टोपलं कुठलं आलंय उडून. आई शपथ एवढे आंबे गणू पिकतील का हे आंबे? कसं नाही मात्र
आई गं. रस्ता ब्लॉक झाला इथं दाखव की दाखवला काय दाखवावं एवढं छे. खराब आंबे. नुकसान बघ की इथं आई शपथ फुटलेत आंबे पडून अजून. आंबे नुकसान बघ मला रोडी येऊन आले का याच्यावर पडल्यावर का आंबा बघ हिरवं हिरवं शिकडं. सगळे आंबे आंबे बापरे इथनं तिथनं सगळं भरले. झाडाला काय आंबे राहिलेले नाहीत, सगळं खाली पडलेत. थोडेफार राहिलेत गेलं सगळं. काय अख्ख्या पाटानं बिटानं नुसतं आंबच आंबा यायचं. पिकत पण नाहीत वरनं पडलेला आंबा सगळं मात्रच ह्या शेट कच्चा आंबा असला कसला अचानकपणे पाऊस आला बापरे. एक आंबा नाही झाडा नाही एक आंबा नाही झाड दाखव की इकडला हे का झाड दाखव एवढे आंबे पडले आता कसं इकडला काय करायचंय आंब्याचं. सगळे झाड खाली झाले झाड पण तुटली तो ती धाप्याची तुटली. आता ते लिंबाच्या झाडाचं काय करायचं मध्येच पडलंय ते. आपण धापे पण तुटली. ठीक आहे हो. आई ग एका पावसानं हे फणसाचं पडलं का काय. हा नाही नाही हाय हाय तिकडं पण पडले तर. आंबा सगळंच गेलं. आई ग हे आंबा होता. आता मला एकदम पहिले सगळं जमा करायचं मग शॉर्टिंग करायचं धुवायचं लय काम आता लागले. आता हे पाऊस सगळा थांबल तवा पिकलेला आंबा काय करतात. आता हे पाऊस सगळा थांबल ना तवा गोळा करायचा. आता बघायला आलोय दम निघला नाही म्हटलं किती नुकसान झालंय किती नाही. सगळं आंब गेलं. मला टेन्शन आलं आता हे बघूनच एवढं सगळं. हा? या सगळ्यांनी म्हणजे 100 रुपये टाकून काय करतोय. कमी नुकसान झालं का रे बाबा. सुचायचं बंद झालं एवढं जास्त आंबे बघून. सकाळी सगळं व्यवस्थित होतं वातावरण चेंज नाही काय नाही अचानकपणे अख्खं ढग झालं आणि म्हटलं ठीक आहे पाऊस पडेल. एवढं जोरात वारं चालू झालं गारा पण पडल्या पण एवढा नाहीच पडला पण तरी पण वारं एवढं जास्त होतं अख्खे आंबे पडलेत. आता हे सगळं गोळा करायला लागतील धुवायला लागतील काय काय बघू पिकतेत का नाही माहित नाही. वरून असे मोठे मोठे आंबे आहेत ना कलमी आंबे आहेत असं वरून पडल्यामुळे ना असं मार लागला असेल त्यामुळे पिकणार पण नाहीत वाटत. खराब हे काय फुटलेत आंबे पडून पण कसं पिकतील. लय वेस्ट आंबे झाले. शेतकऱ्याचं कधी काय नुकसान होईल ना सांगता येत नाही. खरंच शेती करणं ना लय अवघड आहे कधी पण. तसं लागवड सुद्धा ना सकाळी मिक्स करून ठेवलेली चिमणीच्या पप्पानी आणि गणूनी ती सुद्धा होती. गणू झोपलं त्या माग लागलेलो कधीपासून की बाबा बघ 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 की भिजल वगैरे पाऊस यायलाय ऐकत नव्हता. त्याला कसं तर उठवून पटपट ते लागवडीची पोती तर भरली. माझ्यानं उचलं ना गेली. माझला तर आता पहिल्यासारखं काम होत नाही. मम्मीची पण तब्येत खराब असते. दोघींनी उचलण्याचा प्रयत्न केला 2-3 पोती फक्त भरली लागवडीची. हवा टायर झाली दोघींची पण. गणूला मस्का मारू मारू उठवून आणलं आणि मग त्याला पटपट पटपट पोती भरली. जशी पोती भरली तसा पाऊस वारं चालू झालं. नशीब ती लागवड तर मात्र नाही झाली कारण का तर लागवडीची प्राइस जास्त आहे. 50-1 हजाराची लागवडच होऊन जाते. एक पोतं 5-5 हजाराचं 3-3 हजाराचं राहते. लागवड तर नशीब वाचली. लागवड जर भिजली असती ना मग मी तुला सांगितलं असतं गणू. माझ्यामुळे वाचली. त्याच्यामुळे काय किती 20 मिनिटात लागवड मिसळल्या मी. किती पोती आहेत ते. 20-25 30 एवढे पोती एवढे होते. मोठे जर असे आंबे बघा फुटलं. फुटत असतात बघितलं दाखवलं मी मग अशी. काय खरं नाही गेले आंबे कामातनं. गेलं आमचं 50,000 पाण्यात बघा. गणू आपला शाळा बघत बघत कसं तरी ते थोडे थोडे आंबे दरवर्षी 50-60 होत होतं ती पण गेले. त्यानं कसं तर शाळेचा खर्च वगैरे काढत होता आंब्यामधून वगैरे. जसं काय असेल त्यानं जातो लाजत नाही कोणतंही काम करायला. आपलं विकतो बाजारात वगैरे जाऊन इंजिनिअरिंग करतोय ते करत करत त्याला जे होईल ते करतो त्यानं शेतीचं पण आता आंब्यामुळे त्याचं नुकसान झालं कारण त्यानं थोडंफार पैसे साठवून शाळेचा खर्च काढत होता त्याचा. आता ह्या वर्षी जरा वाईच झालं. आता काय नाही आंबा काय राहिलंच नाहीत. अख्खं झाड खाली झाले तर काय राहिलेलं नाही. फक्त आता घरामध्ये थोडंफार आहेत आता ते खाण्यालाच लागतील कारण का हे सगळे आंबे आता खराबच झालं. पडून जर राहिलं असतं तर एखाद वेळेस पिकलं पण असतं. फुटली पडून डायरेक्ट आंबा फुटलेत. आणि ही बघ किती झाड पण तुटली ती. धुवून पुसून ठेवा लागतं तेव्हा फुटलेत आंब अर्धे फुटले ते थोडेफार घावतील ह्याच्यात चांगले म्हणा. घरी खायापुरते तरी घावतेलच. तर मोहर आला ते पण आंब लागलं नव्हतं एकतर जास्त आणि लागलं ती पण असं मात्र तर बघू नजर लागली आमच्या आंब्याला. नजर लागली तुझ्या आंब्याला. जाऊ दे आता काय करू शकत नाही. निसर्गापुढे आपलं काय चालत नाही. फोटो काय असं अजून आपटापट करू नको. आपटलेले पिकणार नाही त्यातल्या तरी फुटलेतच बऱ्यापैकी.
काय राहायचं? ढीग लावली ती फुटल्याला बांधतच. ओके तर ह्याच्यात पण फुटलेत बघ हो. हवा लांबा फुटलाय, याचं वेचून आणली ती तरी. फुटलंय तर बघूनच आण. अजून इथे एक होता फुटलेला. काय आंब्याचे फायदे लय फुटल्यात मोठे मोठे आंबे आहे ना, ह्याच्यात पण जाम माल फुटलेला आहे. आहे ह्याच्यात पण. टाकीतलं पाणी संपू नका. लाईटी जर काय घोटाळा झाला पाण्याचा तर आहे का पाडू नका ना, चांगले आंबे पाडू नका. आणून फक्त ढीग लावा, आणून फक्त इथं ढीग लावा. तिथं टाके हा पावसानं धुवून जातील. नको करू ऐक. अजून लय आहेत, अजून एवढे निघतील. हा मग असू द्या, पण पाणी संपू नका, नाही तर पुन्हा लाईटीचं वांदा झाला असेल, एवढं वारं बिरं तारा बिरं तुटले असले तर मग गेलं. पुन्हा पाणी वापरायला पाहिजे का नाही. आणून इथं ढीग लावा, जिथं जिथं जागा भेटायला तिथं खाली बिली सगळीकडे ढीग लावून टाका. अजून खेळ इकडचे सगळे पडले, तिकडे तर गेलोच नाही बघायला. इकडे बघून आले मी काय झाले. अरे झाडं वाकायली होती ना, त्यामुळे लांब लांब उडालाय. इकडचं काय अवस्था झाल्या काय माहिती. हे कशाचं पडलं रे? लिंबाचं झाड पडलं या हत्ती घास. हे बघ कितीपर्यंत लिंबाचं झाड आले गणू. ती पण काढाय. अयो हत्ती घास सगळा मोडला गणू. इकडं बघ. आई शपथ. गणू गणू गणपती. इकडं पण पडले आंबे. झाड पडलं हे. कुठं आहे? गेलं. बांध बांध. बांध त्याला. हा आहे हा. ह्याला नसेल एवढा मार लागला. खाली एवढं म्हणजे हे नाही लागलं ना, त्यामुळं हे झाड आता हे पण काढायला लागलं पडलेलं. हळूहळू हे कर, लागून घेशील. खरं नाही रे बाबा, नुकसान. कोयत्यानं नाही निघणार. त्याच्या छोट्या छोट्या ढाप्या काढून मग पुन्हा मग तिथनं बुडक्यातनं वडायला लागल ना. तिथं टाकून देतो त्याला. पाणी पडायला लागल बर का. का करायला दोघं ते तर सांगा. पडलं का गणू? इकडनं उपसलं तर पडशील तू. सांगायले सकाळच्या तिसरी बाहेर होईल. सांगायले दोनदा पडलायस. अयो इथनं मुळे हलायला त्या खाली. ओ राहू द्या महाराज. माती तर काढत्या मोठ्या कुरडीने घालाव. अँगल बिंगल पाक वाकली तिकडं इकडं तिकडं आपण बघून नुकसान बघा काय. झाड दाखव. पत्र दाखवलं असतं नाही ते. दाखवलं ते बघा सगळं पडलं इकडचं. उडूनच गेले आता साईडचं का काढलं. कायचं ताण केळी बघायला लाला म्हणजे. केळीचं तर जाम नुकसान होतं पावसामुळे. ही बघा किती नुकसान झालं. आधीच दर म्हणजे एक्सपोर्ट बंद असल्यामुळे एकतर दर नाही ती, आणि त्यात नुकसान हे असं नुकसान. सगळी केळी ही मात्र आहे आता. ही पिकत नाही, कोण व्यापारी नेत नाहीत काय. फेल आहे. इतकी सगळी बागच पडलंय. चिमणी पण आल्या नाही तर लाला बघ. संध्याकाळी ना ती झाड इथं पण पत्र्याची पानं उडून आली ती. आधीच दर आहे 5 रुपये किलो. कसं करायचं बस शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांनी सगळं हाल आहे. चालते चला. रोड ब्लॉक. वर निघालो होतो आम्ही रानात तर रोडच ब्लॉक आहे. काय म्हणलं जाऊन या म्हणलं फेरी मारून वरच्या शेताकड. काय काय झाले काय काय नाही. कवरा मोठा झाड पडलाय बघा. कवरा मोठा आहे झाड. काय ग चिमणे? कवरा मोठा आहे झाड पडले. आता रिटर्न फिरतोय घरी जाणार, चाय पिणार, मग तुम्हाला दाखवतो. मिसळ पाव बनवणार आज स्पेशल.